आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं। ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं राष्ट्रपती महोदयांचा वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं, फुल मेजॉरिटी आमच्याकडे आहे। आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी संध्याकाळी याबद्दल मोदी साहेबांना वेळ देते। आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ दिली। मोदी साहेबांनी भेटल्यानंतर आजचा शपथविधीचा दिवस ठरला आणि आज आम्ही सगळेजण त्या शपथविधीच्या करता आलो आहे। NDAचे घटक या नात्याने आमच्याशी त्याच मीटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी, अमित भाई आणि नड्डाजी हे तिघंजणं चर्चा करतील तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे आणि 2-3 महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या 2 जागा वाढत आहेत। हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं। म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 4 होती आहे, तर त्यामध्ये आम्हाला एक जागा मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे ही आमची रिक्वेस्ट आहे। आणि तशा पद्धतीनं अनेकांनी भेटून त्यांचं काय सांगितलं असेल। काल त्यांचा शेवटी मला फोन आला, मी तिघांशी पण वेगवेगळं त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे, अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत, परंतु NDAचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य, परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो, ती आपण घ्या, राज्यमंत्रीपद परंतु इंडिपेंडंट चार्ज। आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळ साहेब होते, धनंजय मुंडे होते, आम्ही बरेच जण होतो, तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची। आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून ह्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही त्या कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे। आम्ही आज वेगवेगळ्या मेंबर म्हणजे NDAचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे, थांबून आम्ही NDAला पाठिंबा देऊ। आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे, आम्ही मनापासून NDAच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, देशाच्या हिताकरता, एकंदरीत डेव्हलपमेंट करता। अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का होईना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत 82 का 83 सन्माननीय सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि MOU स्टेट मिनिस्टर होऊ शकतात।